भेंडीची भाजी कशी करायची दोन प्रकारे. म्हणजे भेंडीची भाजी अनेक प्रकारे होऊ शकते. परतून करतो आपण, कांदा घालून करतो, कांदा टोमॅटो घालून करतो. तसंच काहीजणं नुसतं परतताना लिंबू पिळून ती भेंडी कापून घेतात आणि लिंबू पिळून त्याच्यावर ती फोडणीला घालतात. ती भाजी खूप छान लागते. आणि रस्सा भाजी पण त्याची, रस्सा म्हणजे ग्रेव्हीवाली भाजी पण होऊ शकते, भेंडी मसाला. अशी 3-4 प्रकारे ही भेंडीची भाजी होऊ शकते. त्यातला 2 प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ती भाजी, भेंडीची भाजी, भेंडीला हा मुळात चिकटपणा असतो, त्यामुळे बऱ्याच जणांची भाजी चिकट होते. त्यामुळे ती भाजी चिकट होऊ नये, भाजी चांगली मोकळी आणि छान व्हावी, यासाठी आपण काय करणार आहोत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी 2 प्रकारे भेंडीची भाजी तुम्हाला दाखवणार आहे. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे की भेंडी घेताना कधीही खूप कवळी घ्यायची नाहीत किंवा खूप जून पण घ्यायची नाहीत. म्हणजे त्याचा आवाज असा करकर करकर येतो अशी घ्यायची नाहीत. आणि खूप कवळी म्हणजे अगदी बारीक बारीक पण घ्यायची नाही. मीडियम साईजची भेंडी घ्यायची, तर ती भाजीसुद्धा खूप छान होते. भेंडीच्या भाजीसाठी तेल तापवले, थोडी मोहरी टाकली, हिंग टाकलं आहे. आणि आज आपण स्पेशल इन्ग्रेडियंट्स घालून ही भाजी करणार आहे. चवीला खूपच छान लागते. आता त्याच्यावर भेंडी टाकली, त्याच्यात मी कांदा वगैरे काही घालणार नाही आहे. भेंडी टाकली, भेंडी छान परतून घ्यायची आहे. भेंडी एकदम कवळी आहेत, त्यामुळे त्याची भाजी खूप छान होणार आहे आणि पटकन होणार आहे. अशी छोटी छोटी कवळी भेंडी निवडून घ्यायची, म्हणजे मग भाजी छान होते आणि चव पण छान लागते. बिया कमी असल्या की भाजी चांगली लागते. भेंडी छान परतून झालेली आहे. त्याच्यात हळद घातली आहे, लाल तिखट घातलं आहे. तुमच्या चवीप्रमाणे घाला, मला किती तिखट खायचं आहे त्याप्रमाणे. आणि 1 चमचा धणे जिऱ्याची पावडर टाकते, आणि भाजीला छान चव येते. तर बघा, आता आपली भेंडी छान शिजलेली आहे. भाजी एकदम छान झाली आहे बघा, एकदम. आणि मोकळी पण झालेली आहे, कुठेही त्याला तिखटपणा नाही आहे. भेंडीच्या भाजीला थोडंसं तेल जास्त घ्यावं लागतं. ह्याच्यात मी आता काय घालणार आहे, दाण्याचा कूट घालणार आहे. दाण्याच्या कुटामुळे ही भाजी खूप क्रिस्पी आणि छान लागते, परतून घेतला की. आणि स्पेशल इन्ग्रेडियंट्स म्हणजे ह्याच्यामध्ये मी आता हे दही घालणार आहे. ही अशी दही घालून तुम्ही भाजी करून बघा, खूप चवीला छान लागते. आणि दह्यामुळे ना भाजीला खूप छान चव येते आणि अशी एकदम कोरडी नाही वाटत. हे बघा, दही घातल्यामुळे भाजी अशी थोडीशी ओलसर लागते, खाताना खूप कोरडी वाटत नाही. आणि हे बघा, मोकळी पण झाली आहे आणि चवीला खूपच छान लागते ही दही घातलेली भाजी. जास्त नाही घालायचं. आता माझ्याकडे 1/2 किलोपेक्षा थोडी जास्त भेंडी होती, त्याला मी 2 चमचे दही घातले. आता वरून कोथिंबीर घातली की आपली भाजी तयार. अशी दही घालून भाजी करून बघा, चवीला खूपच छान लागते. भेंडीची भाजी करण्यासाठी अशी छान निवडून बारीक भेंडी घ्यायची. म्हणजे कवळी एकदम कवळी पण नाही, अशी भेंडी घ्यायची. म्हणजे ती हे बघा, चिरल्यावर आतून अशी छान करकरीत नसली पाहिजेत, अशी छान भेंडी घ्यायची. आता ही भेंडी मी स्वच्छ रात्री धुवून ठेवली, चाळणीमध्ये घालून त्याच्यावर झाकण ठेवलं. ती सकाळपर्यंत कोरडी झाली, म्हणजे ती मला अजिबात फडक्यावाला पुसून घ्यावी लागली नाही. ती छान कोरडी झाली आहे. आता मी ही भेंडी अशी गोल कापून घेते. हे बघा, ही भेंडी मी अशी गोल कापून ठेवलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत आणि टोमॅटो घालणार आहोत. काहीतरी आंबटपणाला घातलं ना, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही. तर कांदा मी 1 मोठा कांदा घेतला आहे आणि 1 टोमॅटो घेतला आहे. आणि साधारण 1/2 किलोपेक्षा थोडीशी जास्त भेंडी आहेत माझी. तर ती भाजी करताना आपण काहीतरी दही तरी घालतो, किंवा आपण परतून भेंडीची भाजी करतो ना, तर त्याच्यामध्ये कसं होतं की ती भाजी पुरवठाला जास्त येत नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला वाटतं की पुरवठ्याला भाजी पाहिजे, तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं कांदा आणि टोमॅटो वगैरे घातला की ती भाजी थोडी वाढते आणि ती पुरवठ्याला येते. आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल
तापलं की त्याच्यात मोहरी हिंग टाकणार आहे. कोणी कोणी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची फोडणीला घालतात. तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही घाला. मी हिरवी मिरची घालत नाही, कधीतरी घालते मी, पण नाही असं नाही. पण मी मिरची पावडर आणि धणे जिऱ्याची पावडर असं टाकते. तर आता हे तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता प्रथम मोहरी घालू. बरं, ह्याला मोहरीची फोडणी द्यायची, जिरं घालायचं नाही. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण हिंग घालणार आहोत. हिंग हा प्रत्येक भाजी आमटीत मी जास्त करून वापरतेच, कारण का गॅसेस जे होतात, पित्ताचा त्रास होतो, तो हिंगाच्या ह्यानी कमी होतो. त्यामुळे हिंग हा प्रत्येक भाजीत मी घालतेच. तर हिंगा घालून झाल्यावर मी थोडा कढीपत्ता पण टाकणार आहे. कढीपत्ता टाकल्यावर लगेच झाकण ठेवलं की ते इथे तिथे तेल उडत नाही, उडलं तर झाकणावरच उडतं ते. आता हा कढीपत्ता पण चांगला झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकते. हळद टाकून लगेच त्याच्यावर कांदा टाकायचा, म्हणजे हळद करपत नाही. बघा, गॅस बारीक करायचा, हळद टाकली. आता लगेच कांदा टाकते फोडणीला, आणि कांदा चांगला झाला, जरा मऊ पडला की मग टोमॅटो टाकणार आहे. कांदा आपला झालेला आहे. कांदा खूप काही अगदी मऊ करून घ्यायचा नाही आहे, त्यामुळे. आणि चिरलाय पण बघा, मी असा खूप बारीक नाही चिरलाय, थोडासा जाड चिरलाय, म्हणजे तो खाताना छान लागतो. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकते. टोमॅटो टाकून जरा 2 मिनटं छान त्याला परतून घेते, आणि टोमॅटो चांगला मऊ पडला की त्याच्यामध्ये नंतर भेंडी टाकायची. हे बघा, टोमॅटो थोडा मऊ पडलेला आहे, तो खूप काही असा शिजून द्यायचा नाही, तो भेंडीच्या भाजीबरोबर परत शिजला जातो. आता ही पूर्ण भेंडी आहे, ही मी याच्यामध्ये टाकते. ज्या वेळेला तुम्हाला टोमॅटो घालायचा नसेल ना, तेव्हा भेंडी कापून झाली ना, आता भेंडीवर थोडा लिंबाचा रस पिळून ते भेंडीला सोडून ठेवून द्यायचं 1-5 मिनटं, म्हणजे भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही, आणि थोडं लिंबू टाकल्याने आंबटपणा पण जास्त येत नाही. आता हे छान आपण परतून परतून घेणार आहोत. आता मी लाल मिरची पावडर टाकते आहे. 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तशीच मी त्याला धणे जिऱ्याची पावडर टाकणार आहे. धणे जिऱ्याची पावडरचा वास भेंडीच्या भाजीला छान लागतो. बस, आणि आता भेंडी जरा मऊ पडली की मीठ टाकायचे, बस. बाकी काही ह्याच्यात टाकायचं नाही आहे जास्त. 10 मिनटं मी मंद गॅसवर परतून परतून घेतलं. आता भेंडी छान मऊ पडली, शिजली. आता मी त्याच्यात मीठ टाकते. आता काही जण ह्याला फोडणीला, ह्या भाजीला लसूण घालतात. लसूण घातला तरी छान लागते. ज्यांना आवडत असेल त्यांनी लसूण ठेचून घाला, 1-2-4-5 पाकळ्या लसूण ठेचून घाला. आणि काही जण ह्या भाजीला आपण टोमॅटो टाकतो ना, म्हणून वरून थोडीशी साखर टाकतात चवीला. मी काही साखर टाकलेली नाही, मी मीठ टाकते. छान परतून घेते, आणि ही भाजी आता आपली झाली. हे बघा, आपली भाजी तयार आहे, आणि छान मोकळी झालेली आहे. बघा, कांदा आणि टोमॅटो घालून केली आहे, आणि छान अशी मोकळी भाजी तयार आहे.